नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील सर्व जमातीशी संबंधित प्रश्न पाहणार आहोत। मित्रांनो, हे प्रश्न परीक्षेत वारंवार विचारले जातात। हा व्हिडिओ सर्व परीक्षेसाठी महत्त्वाचा असेल। तर मित्रांनो, कृपया हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि तुम्ही किती प्रश्नांची उत्तरे बरोबर देऊ शकता याबद्दल कमेंट बॉक्समध्ये तुमचा स्कोर नक्की सांगा। मी तुम्हाला संपूर्ण जीके, विज्ञान, चालू घडामोडी या विषयानुसार प्रश्नपत्रिका देत आहे। मी ह्या सर्व विषयाचे व्हिडिओ दररोज अपलोड करतो। जर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओसाठी सूचना मिळवायच्या असतील तर आत्ता चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉन चालू करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला सूचना मिळेल आणि तुम्ही एकाही दिवसाचा व्हिडिओ चुकवू शकणार नाही। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलमध्ये सहभागी व्हा आणि तुमच्या ग्रुपमधील सर्व मित्रांना व्हिडिओ शेअर करा। तर चला बघूया पहिला प्रश्न काय आहे। भारतातील सर्वात मोठी जमात कोणती आहे? ज्या जमाती दिलेल्या आहे, कारण याच्यावर प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न आलेला असतो। तर भारतातील सर्वात मोठी जमात कोणती आहे? चार पर्याय तुमच्या समोर दिलेले बघा, गोंड आहे, भिल्ल आहे, संथाल आहे आणि मिझो आहे। यापैकी भारतातील सर्वात मोठी जमात कोणती आहे हे तुम्हाला सांगायचं आहे। योग्य उत्तर कमेंटमध्ये देत चला। कोणती जमात आहे? योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर ब। भारतातील सर्वात मोठी जमात कोणती आहे? तर भिल्ल ही जमात आहे। यावर थोडंसं विश्लेषण बघूया। भारतातील सर्वात मोठी जमात भिल्ल ही आहे। भिल्ल जनजातीविषयी माहिती 2011च्या जनगणनेनुसार भिल्ल जनजाती भारतातील सर्वात मोठी असून ती देशातील एकूण अनुसूचित आदिवासी लोकसंख्येच्या सुमारे 38% आहे। ही जमात मुख्यतः कोणकोणत्या राज्यामध्ये आढळते असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो। तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यामध्ये ही जमात आढळते। त्यानंतर भिल्ल लोकांची काय आहे तर स्वतःची एक भाषा आहे जी मराठी आणि गुजराती भाषेशी साम्य असलेली आहे। त्यानंतर त्यांचा जीवन प्रकार जर आपण पाहिलं तर पारंपरिक कृषीप्रधान असून शिकारी आणि शेती हे त्यांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया। पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, एक छोटीशी परंतु महत्त्वाची सूचना मी तुम्हाला देतो की आपल्याकडे धर्मादाय वरिष्ठ लिपिक व निरीक्षक या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण 1500 प्रश्नाचा समूह विथ आन्सर की अशी महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणचे प्रश्न मिळतील, त्यानंतर इंग्रजी व्याकरण, चालू घडामोडी, सर्व जीके, अंकगणित हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत। ज्यांना कोणालाही हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची PDF पाहिजे असेल तर 88 0102 या मोबाईल क्रमांकावर फक्त 49 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि पैसे पाठवण्याचा व्हॉट्सअपला काय करायचं आहे, स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। तुम्हाला लगेचच व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF पाठवले जातील। येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा 100% फायदा नक्कीच होणार। टोटो जमात कुठे आढळते? आदिवासी जमातीपैकी टोटो या नावाची जी जमात आहे ही कोणत्या राज्यामध्ये आढळते असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे। पर्यायामध्ये तुम्हाला ओडिशा दिलेले, सिक्कीम दिलेले, पश्चिम बंगाल दिलेले आणि आसाम दिलेले। तर योग्य उत्तर काय असेल तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर क। ही जी जमात आहे ही पश्चिम बंगालमध्ये आढळते। याबद्दल थोडीशी माहिती बघूया। टोटो जमात ही एक अतिशय लहान जमात आहे आणि ती पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यातील टोटोपाडा येथे राहते। त्यांना एक धोक्यात आलेली जमात असं सुद्धा मानलं जातं, म्हणजे लुप्त होत चाललेली जमात असं सुद्धा आपण तिला म्हणू शकतो। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया। नागा जमात कोणत्या राज्यात आढळते? नागा ही जमात आहे ही कोणत्या राज्यामध्ये आढळते? बघा, 4 पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। मणिपूर राज्य, नागालँड राज्य, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश। यापैकी नागा नावामध्येच तुम्हाला याचं उत्तर सापडलं असेल की नागा जमात ही कोणत्या राज्यात आढळते तर नागालँड या ठिकाणी आढळणारी जमात आहे। बघा, नागा जमात ही नागालँडची मुख्य जमात आहे। त्यांचे कोन्याक, आओ, सेमा इत्यादी अनेक उपसमूह आहेत। ते त्यांच्या पारंपरिकता आणि शौर्यासाठी प्रसिद्ध आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया। गोंड जमातीचा मुख्य सण कोणता आहे?
गोंड ही जी जमात आहे, या जमातीचा मुख्य सण कोणता आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. पर्यायामध्ये तुम्हाला दिलेलं आहे मोहम, माघ, कर्मा, कांग. तर गोंड जमातीचा मुख्य सण तुम्हाला विचारलेला आहे कोणता आहे. तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल बघा पर्याय नंबर क. कर्मा हा जो सण आहे तर हा काय आहे, गोंड जमातीचा मुख्य सण आहे. यावर थोडीशी चर्चा करूया. गोंड जमातीचा मुख्य सण कर्मा आहे. हा सण पिके आणि वनस्पतीच्या पूजेशी संबंधित आहे, जो एकता आणि निसर्गाप्रती कृतज्ञतेचे प्रतीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. भिल्ल जमाती कोणत्या नृत्यासाठी प्रसिद्ध आहेत. भिल्ल या ज्या जमाती आहेत, ही जमात कोणत्या नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. बघा पर्यायामध्ये काय दिलेले तुम्हाला, गरबा दिलेले, त्यानंतर घुमर दिलेले, गवारी दिलेले आणि झुमर दिलेले. काय उत्तर असेल याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर क, गवारी. याबद्दल थोडीशी माहिती बघूया. भिल्ल जमातीच्या पारंपरिक नृत्याला गवारी म्हणतात. ते शिवपूजेदरम्यान आणि नाटक म्हणून सादर केले जाते, ज्यामध्ये काय असतं, कथाकथन असतं, संगीत, ही दोन्ही त्यामध्ये काय समाविष्ट केलेलं असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. संथाळ बंड कधी झाले. संथाळ बंड कधी झाले असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. बंडाचं साल तुम्हाला विचारलेलं आहे. 1825, 1855, 1842, 1865 यापैकी जे संथाळ बंड आहे हे कधी झालेले. तर याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर ब. 1855 मध्ये काय संथाळ बंड झालेलं आहे. बघा संथाळ बंड 1855 मध्ये सिद्धो आणि कान्हू मुर्मू यांच्या नेतृत्वाखाली झाले होतं. ते बंड ब्रिटिश राजवटीविरुद्ध आणि जमीनदारांच्या अन्यायाविरुद्ध लढले गेलेले. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. बिरसा मुंडा कोणत्या जमातीचे होते. प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे बिरसा मुंडा, हे कोणत्या जमातीचे होते. बघा पर्यायामध्ये काय दिलेले तुम्हाला, ओराव दिलेले, संथाळ दिलेले, मुंडा दिलेले आणि भिल्ल दिलेले. तर बिरसा मुंडा कोणत्या जमातीचे असतील. पर्याय नंबर सी या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल मुंडा जमातीचे असतील. बघा बिरसा मुंडा हे मुंडा जमातीचे एक महान नेते होते, ज्यांनी उलगुलन चळवळीचे नेतृत्व केले आणि जमातींना शोषणापासून मुक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतातील जमाती कोणत्या श्रेणीत आहेत. भारतामध्ये ज्या जमाती आहे त्या कोणत्या श्रेणीमध्ये आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. बघा 4 पर्याय तुमच्या समोर ठेवलेले आणि योग्य उत्तर काय करायचं आहे कमेंटमध्ये तुम्हाला द्यायचं आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग, सामान्य श्रेणी. भारतातील ज्या जमाती आहेत त्या कोणत्या श्रेणीमध्ये आहे. योग्य आणि अचूक उत्तर काय असेल याचं. तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल बघा पर्याय नंबर बी, अनुसूचित जमाती. त्याबद्दल थोडीशी माहिती बघूया आपण. भारतीय संविधानानुसार जमातींना विशेष अधिकार आणि सुविधा प्रदान करण्यासाठी त्यांना अनुसूचित जमाती म्हणून सूचीबद्ध केलेला आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. तोडा जमात कुठे राहते. तोडा नावाची जी जमात आहे ही कोणत्या राज्यामध्ये आढळते असा तुम्हाला प्रश्न केलेला आहे. पर्याय अरुणाचल प्रदेश, आसाम, निलगिरी आणि नागालँड. तर तोडा ही जमात कुठे राहते. योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर क, निलगिरीमध्ये, म्हणजे तामिळनाडूमध्ये आढळणारी जमात आहे. बघा तोडा जमात दक्षिण भारतातील डोंगराळ भागात राहते. ही जी जमात आहे त्यांच्या दुग्धजन्य पदार्थासाठी आणि सुंदर लोकरीच्या कापडासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. उराव जमात कोणत्या राज्यात आढळते. उराव नावाची जी जमात आहे ही कोणत्या राज्यामध्ये आढळते असा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. पर्याय तुमच्या पुढे आहे छत्तीसगड, झारखंड, गुजरात आणि नागालँड. योग्य उत्तर काय करायचे तुम्हाला द्यायचे. उराव जमात कोणत्या राज्यामध्ये आढळत असेल तर याचं योग्य आणि अचूक उत्तर राहील पर्याय नंबर ब. उराव ही जी जमात आहे ही कुठं झारखंडमध्ये आढळणारी जमात आहे. त्याबद्दल थोडीशी माहिती आपण बघूया. उराव जमात ही झारखंडची मुख्य जमात आहे. ती शेती आणि जंगलातील लाकूड, फळे आणि मध यावर काय अवलंबून असते. पुढचा प्रश्न आपण बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत. आदिवासी जमाती आहे ही कुठल्या प्रकारची जर परीक्षा असेल तर मग याच्यामध्ये तुम्हाला
तुमची धर्मदाय आयुक्त भरती असेल, तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल, UPSC परीक्षा असेल, MPSC परीक्षा असेल, हमखास या जमातीवर प्रश्न असतो म्हणजे असतोच. तर त्याकरता आपण आजपासून या जमातीवर माहिती घेत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढं बघितलेलं आहे. तर राहिलेल्या जमाती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूयात. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा की जेणेकरून पुढचा व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.